मनोज जरांगेंच्या आझाद मैदानातील आंदोलनाचा चौथा दिवस काही आंदोलकांच्या हुल्लडबाजीनं गाजला। पण त्याच वेळी सरकार स्तरावर मात्र जरांगेंच्या आंदोलनावर तोडगा काढण्याच्या हालचाली सुरू झाल्याचं दिसलं। नेमकं सरकारकडून काय पावलं उचलली जात आहेत जाणून घेऊयात या रिपोर्टमधून। जरांगेंचं उपोषण, सरकार इन ऍक्शन। सीएम सह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक, महाधिवक्त्यांसोबत महत्वाची बैठक। चौथ्या दिवशी रंगला हाय व्होल्टेज ड्रामा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले। 4 दिवसांनी दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारही पोहोचले। महाधिवक्ता वीरेंद्र सराफही बैठकीला दाखल झाले। मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवरून मुंबईत हाय व्होल्टेज ड्रामा सुरू असतानाच सरकार स्तरावर सोमवारी हाय व्होल्टेज बैठक झाली। मनोज जरांगेंनी आमरण उपोषण सुरू केल्यानंतर आता सरकारनेही मराठा आरक्षणाप्रश्नी हालचाली सुरू केल्याचं दिसलं। विखे पाटील साहेबांनी सांगितलं की तुमचं काही शिष्टमंडळ असेल, चर्चा करणारे लोक, चर्चा करायची कोणाशी? माईकवर चर्चा करा, अशी चर्चा होते का मला सांगा? तरी आम्ही आपलं त्यांच्याकडनं काही आलं तर आम्ही त्याच्यावर प्रयत्न करतो। त्यांनी एक निवेदन दिलं, त्या निवेदनातनं काय मार्ग निघू शकतो ते आम्ही बघतो। कारण शेवटी सरकारला त्या ठिकाणी कुठली आडमुठेपणाची भूमिका घेता येत नाही। सरकार कधी कुठला इगो धरत नाही, त्याच्यामुळे त्यातनंही जो काही मार्ग काढता येईल तो काढतोय। जर चर्चेला कोणी समोर आलं तर लवकर येईल। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या सोमवारी झालेल्या बैठकीनंतर मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात घडामोडी घडल्या। यात अनेक महत्त्वाच्या हालचाली झाल्याची माहिती मिळते, ज्यानुसार सरकारनं मराठा आरक्षणासाठी नवीन शासन निर्णय काढण्याची तयारी केल्याचं कळतं। या जीआरमुळे मराठा समाजाच्या कुणबी प्रमाणपत्रासाठी सुलभता मिळण्याची शक्यता आहे। कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी गावातील नातेवाईक आणि कुणबी प्रमाणपत्र धारक ज्यांच्या अफिडेव्हिटवर आरक्षण लागू करण्यासंदर्भात सरकार विचार करत आहे। कुणबी नोंदी पडताळणीसाठी तालुका आणि ग्रामपंचायत स्तरावर नवीन स्क्रुटिनी कमिटी स्थापन करून गाव पातळीवर नोंदी शोधण्याचा निर्णय घेतला जाण्याचा अंदाज आहे। महाधिवक्त्यांच्या मान्यतेनुसार जरांगे पाटील यांना मसुदा दाखवून याबाबतचा अंतिम निर्णय सरकारच्या वतीनं घेतला जाईल अशी माहिती मिळते। वेगवेगळे पर्याय त्याच्यामध्ये आम्ही ती चर्चा केली। आता काही निर्णयामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं बंधन आहे, ते काही सरकारला ते ओव्हररूल करता येणार नाही किंवा निर्णयाच्या पलीकडे जाता येणार नाही। परंतु गॅजेटरच्या अंमलबजावणी संदर्भात निश्चितच काही आपल्याला मार्ग काढता येईल असं आता आमचं प्राथमिक मत आहे। पण त्याबद्दल एकदा अंतिम मसूदा तयार झाला की मग मला वाटतं आम्ही तो आपल्यासमोर ठेवू। सरकारकडून मनोज जरांगेंच्या प्रश्नावर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू असले तरी मनोज जरांगे मात्र अंमलबजावणीवर ठाम आहे। त्यामुळे सरकारचा प्रस्ताव आलाच तर त्यावर जरांगे काय भूमिका घेणार हा सवाल। आणखीन तुमच्या हातातली वेळ गेलेली नाही। महाराष्ट्र मुंबईकडे निघणारे हे लक्षात ठेवा, पण त्याला काही आणखीन दिवस बाकी आहेत। त्याच्या आत मागण्याची अंमलबजावणी करा। ते जर आले मग मात्र मुंबईत कुठंच उभा राहायला नाही जागा राहणार। कुठंच म्हणतो मी, उभा राहायला गाड्या लावायचं तर सोडून द्या, उभा राहायला जागा राहणार नाही। कारण ती येणाऱ्याची संख्या किमान 5.5 कोटीपेक्षा जास्त असणार आहे। मनोज जरांगेंनी ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी लावून धरली आहे, पण यामुळे ओबीसींमध्ये नाराजी पसरण्याची आणि तसंच हे आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकवण्याचंही दुहेरी आव्हान सरकार समोर उभं आहे। त्यामुळेच आता सरकार जरांगेंच्या आंदोलनावर कधी आणि कसा तोडगा काढतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।